कामाचा कंटाळा येतोय. या सोप्या पद्धतीनं काम होईल झटपट. नमस्कार मैत्रिणींनो. सकाळी उठलं की समोर कामाचा डोंगर दिसतो आणि तिथेच आपला अर्धा उत्साह माळवतो. तेच तेच काम आणि तोच तोच कंटाळा, असं तुम्हालाही वाटतं का? जर तुमची सकाळ छिटछिट जात असेल तर त्याचा परिणाम पूर्ण दिवसावर होतो. पण आज मी तुमच्यासाठी अशा काही सोप्या टिप्स घेऊन आले आहे, ज्यामुळे तुम्हाला कामाचा कंटाळा तर येणारच नाही, उलट तुम्ही गाणी गुणगुणत तुमची काम आवराल. पहिली पायरी, रात्रीची तयारी. सकाळचा उत्साह टिकवायचा असेल तर त्याची सुरुवात आदल्या रात्रीपासूनच होते. सकाळी उठल्यावर जेव्हा किचन ओटा स्वच्छ दिसतो तेव्हा कामाला सुरुवात करायला छान वाटतं. रात्रीच ठरवून ठेवा की उद्या नाश्ता आणि डब्याला काय करायचं आहे. शक्य असल्यास पालेभाजी निवडून किंवा इतर तयारी रात्रीच करून ठेवा. दुसरी पायरी, संगीत साथ. काम करताना मन प्रसन्न असेल तर थकवा जाणवत नाही. सकाळी काम सुरू करण्यापूर्वी तुमची आवडती गाणी लावा. एखादा स्तोत्र किंवा प्रेरणादायी पॉडकास्ट लावा. संगीतामुळे मेंदूला चालना मिळते आणि तुमची हालचाल नकळत वेगानं होते. बघा, गाणी ऐकत काम केलं की वेळ कसा जातो ते समजत नाही. तिसरी पायरी, टू डू लिस्ट. वेळेचे नियोजन. सगळी कामं एकदम अंगावर घेऊ नका. स्वतःला छोटे छोटे टार्गेट्स घ्या. उदाहरण, पुढच्या 20 मिनिटात मला स्वयंपाक करायचा आहे किंवा 10 मिनिटात आवराआवर करायची आहे. जेव्हा आपण वेळेचं बंधन घालतो तेव्हा आपलं लक्ष इकडे तिकडे भटकत नाही, जसे की मोबाईल बघणे, आणि काम लवकर होतात. चौथी पायरी, स्वतःसाठी 10 मिनिटे. काम आवरायच्या घाईत आपण स्वतःला विसरतो. अंघोळ झाल्यावर किंवा देवदर्शन घेतल्यावर फक्त 5 ते 10 मिनिटं शांत बसा. एक कप चहा किंवा कॉफी घेताना आजचा दिवस खूप छान जाणार आहे असं सकारात्मक विचार करा. ही 10 मिनिटं तुम्हाला दिवसभरासाठी बॅटरी चार्ज करून देतात. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं आजचं नियोजन? लक्षात ठेवा, जर तुम्ही लक्षात ठेवा, काम हे ओझं नसून ती एक कला आहे. तुम्ही जर आनंदानं काम केलात तर घरही प्रसन्न राहतं आणि तुम्हालाही कंटाळा येत नाही. तुम्ही यातली कोणती टीप वापरणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा. धन्यवाद.